ज्वारीचे पापड बनवले की अर्धे तर ओलेच खाऊन संपतात, इतके यम्मी लागतात. तुम्ही हे पापड बनवलेत का? नाही तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ज्वारीचे पापड म्हणजेच आपल्या विदर्भकरांच्या अगदी आवडीचे धापोळे. ऐकूनच तोंडाला पाणी सुटलंय ना? चला तर मग बनवायला घेऊया. त्याकरता मी 1 किलो ज्वारीचं पीठ व्यवस्थित भिजवून घेतलं. छान मिक्स करायचं. इडलीच्या पिठासारखी त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आणि 12 ते 24 तासाकरता भिजवून घ्यायचं. पापड छान आंबट हवे असतील तर 24 तासाकरताच भिजवून घ्यायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी एका पातेल्यात 1 किलो पिठाला 2 ते 2.5 लिटर पाणी उकळून घ्यायचं. पाणी उकळलं की त्यात भरपूर तीळ, चिली फ्लेक्स आणि चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घ्यायचं. मग त्यात फर्मेंटेड बॅटर हळूहळू घालायचं आणि साईड बाय साईड ढवळत राहायचं, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. कन्सिस्टन्सी चेक करायची, खूप पातळ किंवा खूप घट्ट नको. छान पीठ उकळलं की पीठ तयार. आता एक मोठा सुती कापड ओला करून घ्यायचा आणि उन्हामध्ये फ्लोअरवर टाकायचं आणि त्यावर ज्वारीचे पापड छान गोलाकार चमच्याने टाकायचे. हे पापड दिवसभर उन्हात वाळवायचे आणि संध्याकाळी वाळले की कापडाच्या मागच्या बाजूने थोडं पाणी शिंपटून अगदी अलगद काढून घ्यायचे. खूप इझिली निघतात आणि हे ओले पापड खायला इतके यम्मी लागतात म्हणून सांगू. अर्धे तर आम्ही असेच खाऊन संपवणार आहोत. 2-3 दिवस उन्हात वाळवून घ्यायचे आणि स्टोअर करून वर्षभर एन्जॉय करायचे. आणि नेक्स्ट वाळवण एपिसोड बघण्याकरता फॉलो नक्की करा.